नमस्कार मित्रांनो, मी अविनाश चौरे मराठी कट्टा चॅनलवरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो. या ठिकाणी बघा कंत्राटी पदभरतीची जाहिरात निघालेली आहे. 120 पद आहेत या ठिकाणी. सर्व काही बघणार आहोत. कुठाली पद आहेत, कसे आहे, एक्सपिरियन्स लागतो का नाही, क्वालिफिकेशन काय लागतंय. चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा आणि शेअर करत चला. चला तर स्टार्ट करूया. या ठिकाणी बघा 15वा वित्त आयोग अंतर्गत नागरी आरोग्यवर्धिनी केंद्र व हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना अंतर्गत जळगाव इथल्या जिल्ह्यातील नाही का या ठिकाणी पदांची भरती निघलेली आहे कंत्राटी पद्धतीने. यामध्ये बघा नेम ऑफ पोस्ट दिलेलं आहे, प्लेस ऑफ पोस्टिंग आहे, नंबर ऑफ पोस्ट कॅटेगरीनुसार आहे, क्वालिफिकेशन आहे, एक्सपिरियन्स आहे आणि या ठिकाणी पगार आहे. या ठिकाणी पहिलं पद जे आहे ते MPW मेलसाठी आहे, पुरुषांसाठी तालुका लेवलवरती आहे. या ठिकाणी कॅटेगरी टोटल जागा बघा 61 आहेत आणि यामध्ये SC ST VJA NTB सगळ्या कॅटेगरी दिलेल्या आहेत. या ठिकाणी जागा बघा त्याच्यानुसार त्यांनी या ठिकाणी प्लेस केलेले आहेत. ओपनला 18 आहेत, EWS 5, SCBC 6, OBC 12, SBC 2, NTD 2, सी मध्ये 1, बी मध्ये 2, ए मध्ये 1 आहे, ST आणि SC 5 आणि 6 आहेत. क्वालिफिकेशन 12वी पास लागते सायन्समध्ये प्लस पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स झालेला पाहिजे आणि ऑर्गमध्ये दिलं आहे सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स आहे. तर याच्यापैकी किंवा याच्यापैकी तुमचं एक झालेलं पाहिजे. एक्सपिरियन्स लागत नाही. 18,000 रुपये पगार प्रति महिन्याला राहणार आहे. सेकंड पद आहे स्टाफ नर्स फिमेलसाठी, तर महिलांसाठी आहे. हे सुद्धा तालुका लेवलवरती आहे. या ठिकाणी बघा टोटल 54 पद आहेत. STला 3 आहेत, VJA 2 आहेत, 1 आहे, CBला, Cला 3, Dला 2, SBCला 2, OBCला 12, SCBCला 5, EWS साठी 3, ओपनमध्ये 16. यासाठी काय क्वालिफिकेशन आहे, GNM/BSc नर्सिंग लागते. ठीक आहे, प्लस काउन्सिल रजिस्ट्रेशन पाहिजे. म्हणजे या दोन्हींपैकी पाहिजे एक आणि काउन्सिल रजिस्ट्रेशन. एक्सपिरियन्स नील 20,000 रुपये पगार राहणार आहे. त्यानंतर आहे तिसरं पद स्टाफ नर्सच आहे आणि मेलसाठी आहे, पुरुषांसाठी तालुका लेवलवर 5 पद आहेत या ठिकाणी. आणि या ठिकाणी SCला 1 आहे, ST OBC EWS आणि ओपन प्रत्येकी 1 आहे. सेम GNM/BSc नर्सिंग लागते, काउन्सिल रजिस्ट्रेशन, एक्सपिरियन्स नाही, 20,000 रुपये पगार आहे. समांतर आरक्षणाचा तपशील बघायचा असेल या ठिकाणी म्हणजे कॅटेगरी वाईज दिलेला आहे. टोटल वॅकन्सी जनरलमध्ये किती, पॅरलर रिझर्वेशन एक्स सर्व्हिसमॅनसाठी, स्पोर्टमनसाठी, प्रोजेक्ट अफेक्टेड कोणी असेल आणि पार्ट टाइम एम्प्लॉईजसाठी पण आहे या ठिकाणी. ठीक आहे, तर हे या ठिकाणी स्टाफ नर्स आहे MPW मेल आणि फिमेलसाठी. ठीक आहे, या ठिकाणी बघा उपरोक्त पदे ही केवळ कंत्राटी स्वरूपाची असून नियुक्ती दिनांक 29/6/2026 पर्यंत राहणार आहे. ठीक आहे, या दिनांकापर्यंत तुमची नियुक्ती राहणार आहे. नमुन्यात परिपूर्ण भरलेला अर्ज आहे, म्हणजे त्यांनी खाली नमुना दिलेला आहे, तो तुम्हाला भरून द्यायचा आहे. कसा भरायचा आहे आपण बघणार आहोत. या संदर्भात बरीच माहिती त्यांनी दिलेली आहे. या ठिकाणी बघा अर्ज करण्यासाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांनी 150 रुपये व राखीवमधील 100 रुपयाचा डिमांड ड्राफ्ट काढायचा आहे. ठीक आहे, कशाच्या नावाने, डिस्ट्रिक्ट इंटिग्रेटेड हेल्थ फॅमिली वेलफेअर सोसायटी जळगाव यांच्या नावाने काढायचा आहे आणि पोस्टल ऑर्डर ग्राह्य धरल्यात जाणार नाही, तुम्हाला स्वतः नेऊन द्यायचा आहे. या ठिकाणी बघा उमेदवारांची निवड ही फक्त गुणांकन पद्धतीने करण्यात येणार आहे. त्याबाबत उमेदवारांनी कुठल्याही दबाव तंत्राचा वापर करू नये. या ठिकाणी निवड रद्द केली जाईल. तुमची या ठिकाणी परीक्षा नाही होणार, तर तुम्हाला जे मार्क असतील त्यानुसार तुमचं निवड प्रक्रिया या ठिकाणी केलेली जाणार आहे. अर्जाविरुद्ध जर कोणताही फौजदार गुन्हा असेल म्हणजे दाखल झालेला नसावा, हे तुमचं क्लिअर पाहिजे सगळं. या ठिकाणी बघा तुमची निवड कशी राहणार मेरिट लिस्टनुसार www.jillaparishadjalgaon.gov.in या वेबसाईटवरती प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. या ठिकाणी बघा ही जिल्हा परिषद जळगावची ऑफिशियल वेबसाईट आहे. या वेबसाईटवरतीच या ठिकाणी ॲडव्हर्टाइजमेंट पडलेली आहे. जर तुम्हाला काही माहिती पाहिजे असेल तर तुम्ही या वेबसाईटवरती येऊन किंवा या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरला तर तुमची यादी सुद्धा याच्यावरतीच प्रसिद्ध होणार आहे. तर जे कोणी विद्यार्थी फॉर्म भरतील त्यांनी या वेबसाईट या ठिकाणी सेव्ह करून ठेवायची आहे. या ठिकाणी बघा तुमचं सिलेक्शन कसं होणार, पदासाठी आवश्यक क्वालिफाईंग एक्झाममधील गुण अंतिम वर्षाच्या गुणाच्या आधारे, म्हणजे जे ग्रॅज्युएशन झालं असेल तुम्हाला किंवा जे शिक्षण मागितलंय त्याच्यामध्ये तुमच्या मार्कशीटमध्ये जे फायनल मार्क असतील त्याच्या आधारे या ठिकाणी जर तुम्हाला गुण 60% वर असतील तर तुम्हाला 50 गुण या ठिकाणी भेटणार आहेत. पदासाठी आवश्यक शैक्षणिक अर्हतेपेक्षा जर जास्त तुमच्याकडे अर्हता असेल, समजा 12वी मागितली आणि तुमच्याकडे ग्रॅज्युएशन निघालं किंवा त्याच्या पेक्षा जास्त असेल तर तुम्हाला अधिकचे 20 गुण या ठिकाणी मिळणार आहेत. या ठिकाणी संबंधित पदाशी निगडीत जर अनुभव असेल, मागितलेला नाहीये पण तरीही तुमच्याकडे अनुभव असेल तर प्रत्येक 1 वर्षासाठी 6 गुण या म्हणजे जास्तीत जास्त 30 गुण तुम्हाला भेटणार आहेत. तर 100 पैकी मेरिट लिस्ट लागणार आहे आणि त्याच्यापैकी तुमचं रजिस्ट्रेशन या ठिकाणी होणार आहे. स्टाफ नर्स पदाकरता तत्सम काउन्सिलचं रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र तुमच्याकडे पाहिजे. ठीक आहे, या ठिकाणी तुम्ही फी भरलेली या ठिकाणी पावती सुद्धा तुम्हाला देणं आवश्यक आहे. या ठिकाणी बाकीचं तुम्ही जे आहे ते थोडक्यात आहे चेक करून घ्या. तुम्हाला पत्ता कुठं आहे तुम्हाला या ठिकाणी नेऊन द्यायचं आहे, तर
प्रति माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जळगाव यांच्या नावे राष्ट्रीय आरोग्य अभियान आरोग्य विभाग नवीन बिल्डिंग जिल्हा परिषद जळगाव येथे तुम्हाला 4/7/2025 ते 16/7/2025 यापर्यंत सुट्टीचे दिवस वगळून स्वतः किंवा टपालाद्वारे सादर करायचे. ठीक आहे, या ठिकाणी तुम्हाला स्वतः किंवा या ठिकाणी टपालाद्वारे सादर करण्याची मुभा दिलेली आहे. मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही. वेबसाईट तुम्हाला दिलेली आहे. अर्जासोबत काय कागदपत्र जोडायचे? नमुना अर्ज आहे, लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र, डिमांड ड्राफ्ट, लिव्हिंग सर्टिफिकेट किंवा ट्रान्सफर, बर्थ सर्टिफिकेट, जातीचं प्रमाणपत्र, अर्जामध्ये नमूद शैक्षणिक अर्हतेबाबत गुणपत्रक, काउन्सिलचे रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र, शासकीय अनुभव असलेले प्रमाणपत्र, इतर डॉक्युमेंट काही असतील तर, आणि सोबत जोडलेल्या कागदपत्रांवर पृष्ठ क्रमांक लिहिणे आवश्यक आहे. ठीक आहे, तर ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यानंतर खाली बघूया आपण. या ठिकाणी ॲप्लिकेशन फॉर्म दिलेला आहे बघा, जळगाव या ठिकाणी इंटिग्रेटेड सोसायटी यांच्याकडून. या ठिकाणी तुम्हाला फोटो लावायचा आहे, तुमचं नाव लिहा, पोस्टचं नाव लिहा, कॅन्डिडेटचं नाव, वडिलांचं नाव, डेट ऑफ बर्थ, जेंडर, एक्झिस्टिंग तुम्ही NHM मध्ये आहात का, रिलिजन आणि कास्ट कॅटेगरी. या ठिकाणी अप्लाइंग पोस्ट फॉर व्हिच कॅटेगरी म्हणजे कशामधून अप्लाय करताय ते समोर टिक करा. अप्लाइंग पॅरलल रिझर्वेशन, फिमेल आहात, एक्स सर्व्हिसमॅन, स्पोर्टमन, प्रोजेक्ट अफेक्टेड, पार्ट टाइम एम्प्लॉई, डिसेबल पर्सन आहेत तर ते लिहा. कॉन्टॅक्ट डिटेल्ससाठी तुमचा ॲड्रेस, पिनकोड, कॉन्टॅक्ट नंबर आणि ईमेल ॲड्रेस व्यवस्थित टाका, म्हणजे जर सिलेक्शन झालं तर त्याच्यावरती तुमची माहिती येऊन जाणार आहे. या ठिकाणी अकॅडमिक प्रोफेशनल एज्युकेशन समरी आहे, काय झालेलं आहे, कधी कुठपर्यंत झालं आहे, डिप्लोमा डिग्री झाली आहे, युनिव्हर्सिटी कोणती, फायनल आणि टोटल मार्क्स किती आहेत तुम्हाला, आणि फायनल पर्सेंटेज किती. ठीक आहे, ते व्यवस्थित टाका. रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट असेल नसेल ते बघा. डिमांड ड्राफ्ट डिटेल या ठिकाणी द्यायचं, बँक, DD नंबर, DD डेट आणि अमाऊंट किती भरली तुम्ही. वर्क अँड एक्सपिरियन्स रिलेटेड काही असेल तर या ठिकाणी मेन्शन करा. या ठिकाणी बघा खाली तुम्हाला नाव आणि सिग्नेचर करायचं आहे, आणि या ठिकाणी नेम टाकून प्लेस डेट दोन्ही टाका. खाली आल्याच्या नंतर डॉक्युमेंट काय काय अटॅच असले पाहिजे ते सुद्धा दिलेले. नमुना प्रतिज्ञापत्र दिलाय, म्हणजे लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र एक लागणार आहे. याचे प्रिंट काढायचं तुम्हाला लक्षात घ्या, आणि याच्यामधली माहिती तुम्हाला भरायची आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे या ठिकाणी बघा जळगावमध्ये 120 पदांची भरती सुटलेली आहे. जे कोणी इलिजिबल असतील याच्यासाठी त्यांनी नक्की फॉर्म भरा, आणि याच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा आणि शेअर करत चला. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.